नमस्कार. आजचा विषय आपला दोन ओसाड एक वसेची ना. काट्याच्या आणीवर बसली तीन गावे, दोन ओसाड एक वसेची ना. ज्ञानदेवाची एकूणच सगळ्या ज्या रचना आहेत त्यातली ही एक अतिशय महत्त्वाची रचना आहे. भारूड, बिराणी, अभंग वेगवेगळ्या आजच्या समीक्षेच्या शब्दामध्ये म्हणजे फॉर्ममध्ये ज्ञानदेवांनी त्या काही लिहिलेलं आहे. संपन्न समर्थ मराठीचं लेणं, महाराष्ट्राचं मराठीचं भूषण. आपली अडचण अशी आहे की आपण सगळी जी भूषणं आहेत ती मिरवतो आणि त्यातले जे अर्थ असतात ते निरर्थक करून टाकतो. आता हे जे भारूड आहे हे मुळामध्ये आध्यात्मिक रूपक आहे, त्याचा अर्थ जो आहे तो आध्यात्मिक आहे. आता आपण इथे त्याचा अध्यात्म नाही बघतोय, आपण एका व्यावहारिक अशा बाबीला हे रूपक लावून पाहतो आहे. दोन ओसाड एक वसेची ना. हे दोन ओसाड काय आहे, काट्याची आणि काय आहे आपल्यासाठी आता या रूपकामध्ये आपण ज्याला हे उपयोजित करून पाहतो आहोत. हे रूपक आपल्या सध्याच्या समकालीन स्थितीला. तर आता जी काट्याची अणी आहे आपली, ही आहे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, ज्यातून महाराष्ट्राचं मराठी भाषिक राज्य एक निर्माण झालं. वेगवेगळ्या भागातल्या लोकांना आपण एकत्र आणलं, वेगवेगळे भूभाग एकत्र आणले आणि एक मराठी भाषिक राज्याची निर्मिती केली. संघर्षातून केली, 106 हुतात्मे देऊन केली. ही काट्याची अणी आपली मराठीची, मराठी भाषिक राज्याच्या निर्मितीची. त्याच्यावरती आता ही जी 3 गावं आहेत ती कोणती आहेत, त्यातली 2 ओसाड आहेत आणि एक वसेची ना. हे वसेची ना जे आहे ना, हे आहे आपलं राज्य, मराठी राज्य, मराठी भाषा हिचं राज्य. हे वसतच नाही आहे. 63 वर्ष होऊन गेली, अद्याप वसतच नाही आहे ते. आणि ही 2 ओसाड जी आहेत ही या न वसणाऱ्या राज्याच्या राज्यकर्त्यांनी निर्माण केलेली ताजी गावं आहेत. कोणती आहे ती 2 ओसाड गावं? त्यातलं एक आहे महाराष्ट्र राज्याचं तथाकथित सांस्कृतिक धोरण 2010 साली आलेलं. 50 वर्ष झाली होती राज्याला. त्यासाठी घिसाडघाईने गुजरातने केलं होतं तेव्हा. पण गुजरात हे महाराष्ट्राचं आदर्श राज्य जणू काय होतं असं समजून त्याच्या पावलावर पाऊल टाकून घाईगर्दीत महाराष्ट्राने सांस्कृतिक धोरण तयार केलं. 2010 14 वर्ष झाली. एक नवीन पैसा वारंवार सांगून झाला आहे. एक नवीन पैसा गेल्या 14 वर्षात अंदाजपत्रकात या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आपल्या सरकारने खर्च केला नाही. त्यामुळे हे गाव वसलंच नाही सांस्कृतिक धोरणाचं. हे न वसलेलं एक गाव कसं वसेल? ते वसवण्यासाठी यंत्रणा लागते. आम्ही ओरडून ओरडून सांगतो 14 वर्ष झाले की राज्य सांस्कृतिक विकास मंडळ निर्माण करा. सरकारच्या एका समितीचा अध्यक्ष असताना आम्ही अहवाल दिला, धुळखात पडलेला आहे सरकारकडे. त्यातच हे म्हटलेलं आहे, राज्य सांस्कृतिक विकास मंडळ निर्माण करा, विभागीय सांस्कृतिक विकास मंडळ निर्माण करा आणि राबवा ना तुम्ही. ते घाईगर्दीने घिसाडघाईने काय जे काही इकडचं तिकडचं झाडाची पानं तोडून या त्या विभागाच्या सगळ्या कार्यसूची एकत्र करून जे काही धोरण त्यावेळेला केलं होतं ते अंमलात तर आणा. का तुम्ही ते घिसाडघाईने केलं, आम्हाला कोणाला विश्वासात न घेता केलं, आम्हाला सगळ्यांना टाळून केलं, दूर लोटून केलं. वारंवार महाराष्ट्राचं सांस्कृतिक विश्व तुम्हाला आरडाओरडा करून, परिषदा घेऊन, चर्चासत्र घेऊन, सगळ्या विभागांमध्ये
सगळे महत्त्वाची माणसं त्याच्यामध्ये आपली मतं व्यक्त करून सूचना पाठवत होते, निवेदनं देत होते, मागण्या करत होते, आणि तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होते. आणि तुमचंच कसं बरोबर आहे हेच सांगून तुम्हाला पाहिजे ते 4-5 लोक घेऊन तुम्ही ते धोरण तयार केलं. कोण होते ते? थोर लोक होते. पण ते महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक संस्थात्मक विश्वाचे प्रतिनिधी नव्हते. संस्कृती अभ्यासक नव्हते, संस्कृती तज्ज्ञ नव्हते. आणि आम्ही म्हणत होतो हे घ्या, त्यात यांच्याकडून करून घ्या धोरण राज्याचं. नाही ऐकलं. लादलं तर लादलं. त्याच्यानंतर त्या दरम्यान जो काही प्रचंड असंतोष निर्माण झाला होता या धोरणाच्या संबंधात सगळीकडे, पुणे विभागात, मुंबई विभागात, विदर्भ विभागात, त्याचं नेतृत्वच आम्ही केलं होतं. तिकडे पुष्पाभाईंनी केलं होतं. या लोकांना कळत नव्हतं का संस्कृतीतलं काही? जे सरकारला सांगत होते की काय करायला हवं, काय करायला नको सरकारने संस्कृतीच्या क्षेत्रामध्ये, त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष करायचं. हे धोरण कोणत्याही पक्षाचं सरकार असो त्याच्याशी काही त्यांना देणं घेणं नसतं. पण एवढं तुम्ही घाईगर्दीने, घिसाडघाईने आणलेलं धोरण, सगळ्यांना डावलून टाळून, सगळं विभागीय प्रतिनिधित्व त्याच्यामध्ये टाळून, केवळ मुंबई केंद्री आणि तुम्हाला पाहिजे ती 1-2 इकडची तिकडची नावं घेऊन तुम्ही तयार केलं. मग तयार केलं तर ते अंमलात तर आणा. 14 वर्ष झाले आम्ही म्हणतोय अंमलात आणा. त्यावेळेला आम्ही घेतलेल्या सगळ्या चर्चा, परिषदा, दिलेल्या सूचना, केलेल्या मागण्या, त्या सगळ्या परिषदांमधून कोण होते? वेगवेगळ्या संस्थांचे प्रतिनिधी होते. आम्ही एकटे नव्हतो. आमची एकट्याची भाषणं नव्हती तिथे. निशिराचे ठराव झाले आहेत त्याच्यामध्ये सरकारच्या या पद्धतीने काम करण्याच्या एकूण कार्यपद्धतीबद्दल. तेही सगळं सरकारला वेळोवेळी कळवून झालं. ठराव करणारे कोण होते? माझी कुलगुरू होते, काही लहान व्यक्ती नव्हती. माझी आणि अतिशय महत्त्वाचे अर्थतज्ज्ञ होते. त्यांना विकास म्हणजे काय कळत होतं. हे सगळं सरकारला पाठवून सुमारे 150 त्याच्यावर माझं सांस्कृतिक धोरणाचे वास्तव आणि सांस्कृतिक अनुशेष या नावाचं 350 पृष्ठांचं पुस्तक सरकारशी झालेल्या त्या 10 वर्षातल्या पत्रव्यवहारांचं, जे माहितीच्या अधिकारामध्ये सरकारकडून घेतलेल्या माहितीवर आधारित आहे, म्हणजे फॅक्च्युअल आहे, ते तयार झालं. त्यातलं 150 पानं या तर आम्ही सगळ्यांनी केलेल्या सूचनांचंच आहेत, निवेदनांची आहे, मागण्यांची आहे, प्रस्तावांची आहे, काय असायला पाहिजे धोरणात. त्यातल्या कशाचाही समावेश न करता सरकारने अतिशय बेदरकारपणे ते जाहीर केलं होतं. त्यानंतर त्यावेळेच्या तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्री फौजिया खान यांना आम्ही जे काही केलं होतं, जे राष्ट्रपतींपासून तर सगळ्या संबंधितांपर्यंत आम्ही निवेदनं पाठवली, खासदारांना, आमदारांना, मंत्र्यांना, त्यातले फक्त आमचे विजय दर्डा एक खासदार असे होते की ज्यांनी अतिशय कळकळीने तत्कालीन मुख्यमंत्री, जे आता पक्ष बदलून दुसऱ्या पक्षात आहेत, म्हणजे राज्यकर्त्या पक्षात आहेत, तेव्हाही राज्यकर्त्या पक्षात होते कारण मुख्यमंत्रीच होते, यांना पत्र लिहून कळवलं की या मंडळींनी याचा जेवढा अभ्यास केला आहे तेवढा आपल्यापैकी कोणी केलेलं नाही, त्यामुळे यांचं म्हणणं समजून घ्या. आणि नंतर आनंद परांजपे नावाचे एक सचिव आले होते, मराठी भाषा विभाग आणि सांस्कृतिक कार्य. त्यांनी ते सगळं जाणून घेतलं. त्यानंतर एक समिती बसली होती, राज्य मराठी विकास संस्था आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ सरकार जे बुडवायला निघून तिसरी संस्था करायला निघाली होती. त्यावेळेला ते असं म्हणाले होते की मी नवीन आलेलो आहे, मला थोडा वेळ द्या, आधी आपण हा प्रश्न निकालात काढू आणि मग धोरणाचं बघू. दरम्यान त्यांची बदली करून टाकली गेली, त्यामुळे तो प्रश्न तसाच राहिला. त्या धोरणाकडे आम्ही जे काही म्हणतो त्याकडे जे काही त्यांनी लक्ष देण्याच्या शक्यता होत्या त्या संपल्या. मग आम्ही सतत पाठपुरावा करत राहिल्यामुळे आणि विजय दर्डांचं पत्र खासदार यांचं केल्यामुळे तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी आम्हाला लेखी पत्र दिलं होतं की त्या धोरणामध्ये 5 वर्षानंतर त्याचं पुनरीक्षण करायची जी तरतूद आहे
त्यावेळेला याचा विचार केला जाईल. ते पत्रही आमच्या पुस्तकात समाविष्ट आहे. त्या पुस्तकाच्या प्रती आम्ही सगळ्या पक्षातल्या त्यावेळी आणि राज्यकर्ते जे जे आले ना, त्या सगळ्या सांस्कृतिक कार्यमंत्र्यांना, सचिवांना, सगळ्यांकडे उपलब्ध आहे. मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांना पाठवले आहेत. कोणी उघडून सुद्धा पाहिले असतील की नाही आम्हाला शंका आहे. सगळं आहे त्याच्यामध्ये. आम्ही त्याचा पाठपुरावा करत राहिलो. अंदाजपत्रकात तरतूद नाही, धोरणाच्या अंमलबजावणीची यंत्रणा नाही, हे धोरणाचं गाव वसवायला सरकारची इच्छाशक्ती नाही. कसं वसेल ते गाव? बसलंच नाही. त्यामुळे हे एक ओसाड गाव. या गावासाठी एक पैसा खर्च नाही. तर तुम्हीच आणलेलं धोरण अंमलात तर आणा. तुमची नियतच नाही आहे अंमलात आणण्याची, मग कशासाठी सांगता आम्हाला धोरण केल्याचं? कागदावर फक्त पडून राहिलं आहे ते. हे आम्ही सतत आमच्या पद्धतीने सरकारला पत्र लिहत, सरकारचं तर आम्ही लिहिलेली पत्र किती वाचली जातात की नाही, त्याच्यावर पुढे काय होतं, काही कळवण्याचा मुद्दा संपलेला आहे. काही उत्तरच येत नाही कधी. कशाची दखलही घेतली जात नाही. दखल घेतली आहे कळवली जात नाही. ते एक फौजिया खानचं ऐतिहासिक पत्र जर सोडलं तर बाकी त्याच्याबद्दल आमच्याशी कधीही आम्ही इतका पाठपुरावा करूनही 14 वर्ष संपर्कसुद्धा साधत नाही. सरकार चर्चा तर खूप दूरची गोष्ट आहे. तुम्ही कोणीच नाही असं गृहीत धरून तुमच्याकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे ते आपलं कामं करत राहतात. जे कोणी शासन प्रशासनात असतील त्या वेळेला ते आम्हीच सरकारला सांगत राहिलो की तुमचंच धोरण आहे, लोकांकरता आहे, राज्याकरता आहे, अंमलात आणा. यंत्रणा नेमा, मंडळ नेमा, राज्याचं नेमा, विभागीय नेमा, त्यांना अनुदान द्या, निधी द्या, त्यांना त्यांचं काम करायला परवानगी द्या, स्वायत्तता द्या, ठरवू द्या, काही नाही. मग ते 5 वर्ष होऊन गेल्यानंतर आम्ही पुन्हा सरकारच्या मागे लागलो की काय झालं त्या पुनरीक्षणाचं धोरणाच्या, जे अंमलातच नाही आलं त्याच्या? काहीच. सतत 13 वर्ष पाठपुरावा केल्यानंतर 13 वर्ष पाठपुरावा केल्यानंतर म्हणजे 2दा पुनरीक्षण त्या धोरणाचं व्हायला पाहिजे होतं दर 5 वर्षानंतर. आणि आज 2 वर्षांनी तिसऱ्या पुनरीक्षणाची वेळ येईल. खरं म्हणजे त्या धोरणात लिहिल्याप्रमाणे पहिले पुनरीक्षण समिती सध्याच्या सरकारने वर्षभरापूर्वी नेमली. त्याही वेळेला आम्ही त्यांना सगळं त्यांच्यासमोर सगळं पुन्हा जुनं मांडलं, पत्र लिहिलं, त्यांच्या लक्षात आणून दिलं. समितीच्या सगळ्यांना ती पुस्तकं पाठवलं, त्या सगळ्यांना पुन्हा पुन्हा लक्षात आणून दिलं हा सगळा इतिहास. सरकारलाही आम्ही सांगितलं की त्यावेळेला ऐतिहासिक घोडचुका त्या सरकारने ज्या केल्या होत्या तुम्ही नका करू. तुम्ही तर विभागीय प्रतिनिधित्व द्या त्या समितीमध्ये पुनरीक्षणाच्या. तुम्ही सांस्कृतिक संस्थात्मक विश्वाचे प्रतिनिधी त्याच्यामध्ये घ्या. केवळ आपल्या परिवारातले, आपल्या आजूबाजूचे ना आपल्याला पाहिजे तेच 4 लोक घेऊन जसं त्या सरकारने धोरण केलं तसं तुम्ही पुनरीक्षण करून घेतलं. एकाच परिवारातले सगळे लोक घेऊन. हे आम्ही तेव्हाही म्हटलं, समिती तयार झाली तेव्हाच. आम्ही कोणाला घ्या, कसं घ्या, काय घ्या, संस्कृती तज्ज्ञ घ्या, संस्कृती अभ्यासक घ्या, संस्कृतीचे जाणकार घ्या, प्रत्यक्ष संस्कृतीच्या क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत त्यांना विश्वासात घ्या. काही नाही, ॲब्सोल्युटली काही केलं नाही सरकार. आपल्याला पाहिजे ते लोक नेमून ती समिती दडपून मागच्या त्या मूळ धोरणाप्रमाणेच हेही पुढे निघून गेले. समितीने तरी आमच्याशी संपर्क साधला का? नाही, आम्हीच साधला. आम्हीच त्यांच्या सगळं लक्षात आणून दिलं. सरकारला सांगितलं या समितीसमोर ते सगळं ठेवा जे आम्हाला सरकार ही कंटिन्युइटी असते. कोणत्या पक्षाचा आहे कधीचा आहे याला अर्थ नसतो. सरकार आहे, सरकारने दिलेलं आश्वासन आहे ते पूर्ण पुढच्याही सरकारला करायचंच असतं. एक सरकार गेलं म्हणजे दुसऱ्या सरकारने त्या आश्वासनानंतर बोळा थोडी फिरवायचा असतो. सरकार ही यंत्रणा आहे. सरकार हा काही पक्ष नाही आहे राजकीय कोणताही. पक्षांना चालवायला दिलेलं आहे सरकार लोकांनी. आधीच्यांनी चांगलं काम केलं नाही म्हणून नंतरच्यांना देतात. नंतर जे जर त्याहून वाईट काम करत असेल त्याच्यानंतर त्यांना देतील. पण सगळेच जर तसं करायला लागले तर गावं अशी ओसाडच राहणार आहेत धोरणांची. तसं हे राहिलं, वसलंच नाही हे गाव. त्या समितीने सुद्धा काय नेमकं केलेलं आहे आम्हाला माहिती नाही. कारण तो अहवाल त्यांनी देऊ नये आता 4 महिने होऊन गेले.
तो कधी येणार आहे समोर याच्याबद्दल बातम्या येऊन गेल्या, आमच्या प्रतिक्रिया येऊन गेल्या. 4 महिने होऊन गेले, थोडं की नाही. वर्ष दीड त्या समितीला 1.5 वर्ष कार्यकाळ दिला होता. त्यांनी 3-4 महिने आधी अहवाल दिला. त्यालाही 1.5 वर्ष होत आला आता या सगळ्या गोष्टीला समिती नेमून. का नाही? त्या लोकांनी काम केलं. अरे आम्हाला जाणून घ्यायचा अधिकार आहे ना. काय आहे मूळ धोरण जे होतं त्याचं पुनरीक्षण केलं म्हणजे काय केलं? तुम्ही नवीन धोरण तयार केलं, जुनं रद्द केलं का? पुनरीक्षण म्हणजे काय असतं? पुनरीक्षणाचा अर्थ असतो आधीचं जे मूळ धोरण आहे त्याचं अंमलबजावणी झाली का, कशी झाली, झाली की नाही, का नाही झाली, त्याचा जाब कोणी कोणाला विचारायचा, कोणावर जबाबदारी त्याची निश्चित करायची, काय त्याच्यावरती कृती करायची, हे पुनरीक्षण आहे. पुनरीक्षण म्हणजे काय नव्याने पुन्हा धोरण तयार नाही करायचं आहे. आम्हाला माहीत नाही नव्याने केलं आहे का आता. हे सगळं केलं का हेही आम्ही विचारलं. एक शब्द नाही, एका शब्दाने उत्तर नाही. पुन्हा पुन्हा आम्ही सांगत राहिलो की तुम्ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संस्थात्मक विश्वाला जे आश्वासन दिलं होतं की पुनरीक्षणाच्या वेळी तुमच्या सगळ्या या सूचना विचारात घेतल्या जातील, त्याचं काय झालं? सांगायचं काम नाही आहे का सरकारचं, सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचं, सांस्कृतिक सचिवांचं, प्रशासनाचं, शासनाचं? कशाकरता निवडून देतो आम्ही तुम्हाला? ठार बहिरे व्हायला, आम्ही जे बोलतो ते न ऐकायला की ऐकून घ्यायला? कोणी ऐकून घ्यायला तयार नाही. आम्ही बोलत राहतो एकतर्फी. आमचं एकतर्फी प्रेम आहे सरकारवरती. आता हा जो सगळा घोळ आहे धोरणाचा, आता जो अहवाल दिलेला आहे त्याच्यात आम्ही प्रश्न उपस्थित केले पत्र पाठवून की हे सगळं आम्ही म्हटलं होतं ते तुम्ही पुन्हा डावललं, त्या सरकारने डावललं. महाराष्ट्राचा सांस्कृतिक विश्व विभागीय प्रतिनिधित्व, संस्कृती तज्ज्ञ, अभ्यासक कोणाला तरी तुम्हाला पाहिजे ते नेमून फक्त तुम्ही करून घेतलं. त्यांच्या तज्ज्ञतेचे निकष काय ठरवले तुम्ही ते तुम्ही सांगायला तयार नाही. काहीच सांगायला तयार नाही सरकार. जर सरकारला काही म्हणजे उत्तरदायित्व आहे नाहीच, उत्तर देणं लागतच नाही. म्हणजे हा जो सगळा ही जी कार्यपद्धत आहे, बरं जे काही तुम्ही करता ते कळू तर द्या ना, काय करून ठेवलं आहे ते. पुनरीक्षण म्हणजे काय केलं आहे ते, की नव्याने काही तयार केलं आहे ते, की जुनं धोरण रद्द केलं आहे का, त्याचंही काही उत्तर नाही. आम्ही मंत्र्यांना विचारलं, सचिवांना विचारलं, मुख्यमंत्र्यांनी विचारलं की नेमकं काय केलं आहे. जुनं रद्द केलं असेल तर ते सांगा, नवीन केलं असेल तर मग आमच्या जुन्या आश्वासनांचा विचार झाला आहे की नाही हे सांगा. हे आम्ही परवाच्याही प्रतिक्रियेत म्हटलं आहे. अद्यापपर्यंत त्याच्यावरती कुठलीही हालचाल नाही. हे झालं सांस्कृतिक धोरणाचं एक ओसाड गाव. दुसरं एक ओसाड गाव जे वसतच नाही आहे ते आहे मराठी भाषा धोरणाचं. मराठी भाषा धोरण 3 समित्या झाल्या, भाषा सल्लागार समित्या. 3 समित्यांकडून ते धोरण सरकारने प्रत्येक वेळेला परिष्कृत करून घेतलं. का? पहिल्या समितीमध्ये तज्ज्ञ नव्हते का? त्यांनी दिलेलं धोरण जे होतं त्यात तज्ज्ञ नव्हते नेमले का तुम्ही? ते धोरण ज्यांनी तयार केलं, मग जो केलं होतं तर ते मान्य का नाही केलं? त्याला 10 वर्ष होत आली ना. तुमच्या संकेतस्थळावर अजूनही 2014चा मराठी भाषा विभागाच्या संकेतस्थळावरती मसुदा आहे भाषा धोरणाचा. 2024 का उजाडावं लागलं त्यासाठी? ते सतत आम्हाला पाठपुरावा करावा लागला, सतत सरकारच्या मागे लागावं लागलं. हे धोरण जाहीर करा, जाहीर करा, जाहीर करा. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे संमेलनांमध्ये ठराव करून, सतत मागण्या करून, सतत सरकारच्या कानी कपाळी ओरडून जाहीर करा, जाहीर करा, जाहीर करा. अरे किती वेळा जाहीर करा म्हणायचं आम्ही. त्याच्यानंतर 3 समित्यांमध्ये पुन्हा पुन्हा ते धोरण तुम्ही मांडत केले. त्याने तुम्हाला तर जाहीरच करायचं नव्हतं. 25 वर्षाचं धोरण पहिल्यांदा तयार केलं होतं महाराष्ट्रातल्या, त्यातले 10 वर्ष तर वायाच गेले पूर्णपणे. राहिले किती? 15 वर्ष. म्हणजे आता जे धोरण तयार आहे पुन्हा 2022 साली आमच्या भाषा सल्लागार समितीने सरकारला जे सादर केलं ते सुद्धा वर्षभर त्याच्यावर काहीच झालं नाही. 2023 मध्ये पुन्हा सादर करायला लागलं.
2024मध्ये त्याचा शासन निर्णय आला. दरम्यानच्या काळामध्ये या भाषा सल्लागार 2000 शासन निर्णय जो आला 14 मार्चला 12 मार्चला आत्ता, त्यावेळेला आम्ही पत्र पाठवलं मराठीच्या व्यापक हितासाठी आणि मराठी सांस्कृतिक आघाडीतर्फे की हा जो शासन निर्णय आहे 12 पानाचा, त्याला तुम्ही धोरण म्हणताय. मग भाषा सल्लागार समितीने इतके वर्ष केलं, त्याचं काय झालं कळू देत लोकांना. तो जो 2014चा जे धोरण तुम्ही मान्यच केलं नाही तो मसुदा संकेतस्थळावरती आहे. आणि 2022ला जे नवीन धोरण ज्याच्या आधारे तुम्ही 12 पानी शासन निर्णय काढता त्याचा मसुदाही तुम्ही उपलब्ध करून द्याल तयार नाही. आम्हाला पत्रकार मागत होते, मराठी भाषिक समाजाचे प्रतिनिधी मागत होते, संस्थांचे लोक मागत होते. आम्ही सरकारला पत्र लिहिलं 15 मार्चला की तो मसुदा संकेतस्थळावरती उपलब्ध करून द्या. का नाही करून दिला तुम्ही? नाही करून दिला. त्याच्यानंतर कोणीतरी त्याच्यावरती माहितीच्या अधिकारामध्ये, हा मसुदा जेव्हा मिळाला नाही तेव्हा माहिती अधिकारामध्ये 3 महिन्यापूर्वी तो मसुदा मागण्यासाठी अर्ज केला गेला. हे सगळं वृत्तपत्रात आलेलं आहे, ते सांगतो आहे. त्याची सुद्धा टाळाटाळ केली मराठी भाषा विभागाने, हे आलेलं आहे बातमीमध्ये. तेही पाठवलं आहे मी मुख्यमंत्र्यांना, मराठी भाषा मंत्र्यांना, मराठी भाषा विभागाला. ही तर फारच भीषण आहे ही कथा या ओसाड गावाची. मी तो माहितीचा अर्ज संबंधित माणसांनी फोन केल्यानंतर त्याला सांगण्यात आलं, असं बातमीत म्हटलं आहे की तो मिळालाच नाही. मग त्यांनी पुन्हा केला एप्रिलमध्ये, तरीसुद्धा त्याला काहीच उत्तर नाही. महिनाभरात उत्तर द्यावं लागतं, नाही तर 250 रुपये पर डे दंड आहे माहिती न पुरवणाऱ्याला कायद्याप्रमाणे. त्याची पूर्ण अवहेलना मराठी भाषा विभागाने केली. महिनाभरात न आल्यामुळे मग संबंधितांनी पुन्हा विचारणा केली. तेव्हा असं म्हणतात की त्यांना सांगण्यात आलं की आम्ही तुम्हाला मेलवर पाठवतो. पाठवला. कोणाच्या मेलवरून पाठवला? फंटास्टिक. हे तर खूपच भीषण आहे. एका खाजगी व्यक्तीच्या मेलवरून सरकारी मराठी भाषा धोरणाचा भाषा सल्लागार समितीने जो मसुदा तयार केला तो मराठी भाषा विभाग स्वतःच्या मेलवरून मेल करायला तयार नाही माहिती अधिकार कार्यकर्त्याला. तो केला एका खाजगी व्यक्तीच्या मेलवरून उपलब्ध करून दिला त्यांना. सरकार हे काय खाजगी व्यक्तींना चालवायला दिलं आहे का तुम्ही? हे किती गंभीर बाब आहे, याचा जाब विचारला पाहिजे ना संबंधितांनी. पत्र लिहिलं आहे आम्ही असं की हा काय प्रकार चालला आहे, हे कसं शासन आहे, हे कसं प्रशासन आहे, हे कसं राज्य आहे. लोकांच्या खाजगी मेलवरून तुम्ही तो सार्वजनिक न करण्याचं टाळता, माहिती अधिकारात सुद्धा ती माहिती अधिकृतरित्या देण्याचं टाळता, एका खाजगी व्यक्तीच्या मेलवरून शासकीय कागदपत्र तुम्ही पाठवता. काय हा औचित्याचा भंग नाही आहे? अनबिकमिंग ऑफ गव्हर्नमेंट सर्वंट म्हणतात याला इंग्रजीमध्ये. ज्यांनी कोणी उपलब्ध करून दिला असेल किंवा तसे आदेश दिले असतील तोंडी, का मराठी भाषा विभागाच्या मेलवरून तो नाही प्राप्त झाला त्यांना? त्या संबंधित कार्यकर्त्यांनी मराठी भाषा विभागाला मेल करून हे कळवलं की तुम्ही पाठवलेलं जे आहे ते खाजगी मेलवरून अनधिकृत आहे, त्याच्यावर तुमचं पत्र नाही आहे तुमच्या स्वाक्षरीचं. त्यामुळे त्यांना तो पत्रासहित नंतर देण्याशिवाय पर्याय उरला नाही म्हणून, कारण नाही तो अपीलमध्ये जाऊन तो त्यांना मिळवण्याची वेळ आली होती. त्यानंतर तो मिळाला. आता तो सार्वजनिक झालेला आहे मसुदा त्यांना मिळाल्यामुळे. मग जर तो सार्वजनिक झालेला आहे तर तो अजूनही मराठी भाषा विभागाच्या संकेतस्थळावरती का नाही आहे, असं आम्ही मराठीच्या व्यापक हितासाठी आणि सांस्कृतिक आघाडीतर्फे सरकारला पत्र लिहून विचारलं आणि सांगितलं आहे की आता तो टाका, कारण तो सार्वजनिक आहे. प्रत्येकाने तुम्हाला तो भाषा सल्लागार समितीने आमच्या काय काम केलेलं आहे हे ठाऊक करून घेण्याचा 12 कोटी मराठी जनतेपैकी प्रत्येकाला अधिकार आहे. तर असे लक्षावधी लोकांनी काय RTI केला तरच तुम्ही त्यांना उपलब्ध करून देणार आहात का? तुमचं संकेतस्थळ कशा करताय मराठी भाषा विभागाचं, त्याच्यावर का उपलब्ध नाही करून देताय तुम्ही तो?
करून द्या असं आम्ही कळवलं आहे. उत्तर तर देण्याचा मुद्दाच नाही ना सरकारने, तिथे संस्कृती कधीच लयाला गेलेली आहे. पण हे किती भीषण आहे, किती भयानक आहे. खाजगी पद्धतीने चाललं आहे सरकारचं कामकाज. कोणीच कोणाला जाब विचारायला बांधील नाही आहे. आम्ही मराठी भाषा मंत्र्यांना लिहिलं आहे ही सगळी वस्तुस्थिती की हे काय चाललं आहे. आमची अपेक्षा आहे की त्यांनी उत्तर द्यावं, ते देणार नाहीत. नेहमीप्रमाणे तो भाग वेगळा आहे. त्याच्या आधी जे मंत्र्यांनी दिलेलं नाही आहे. फक्त सांगितलं फौजिया खान सांस्कृतिक धोरणाचं एक पत्र. आणि विनोद तावडेंनी आम्हाला मराठी भाषा विद्यापीठाच्या वेळेला आम्ही खूप पाठपुरावा केला, तेव्हा सांगितलं होतं तज्ज्ञ समिती नेमतो, जी त्यांनी कधी नेमलीच नव्हती. नंतर हा भाग वेगळा. अपवादात्मक आहे सरकारची एक दोन पत्राची उत्तर, दुर्मिळ अवशेष आहेत ते. जे नागरिकांनी जबाबदार असायला पाहिजे, मतदारांनी जबाबदारीने मतदान करायला पाहिजे, हे तुम्ही सांगणार ना. मग ज्यांनी मतदान करून तुम्हाला तिथे नेमलेलं आहे त्यांनी जबाबदारीने आम्हाला काही सांगायला नको का? ही जी पद्धत आहे, कार्यपद्धत आहे, ही प्रशासन कोसळल्याचं लक्षण आहे. अव्यवस्था आहे ही. काय व्यवस्था आहे का? हे किती भीषण आहे. हे जे उदाहरण आहे खाजगी पद्धतीने सरकार चालवण्याचा, हा जो प्रकार आहे, खाजगी मेलवरून मराठी भाषा विभागाचं डॉक्युमेंट, कागदपत्र, आणि ती संकेतस्थळावर न टाकता, सार्वजनिक न करता, सगळ्यांना उपलब्ध करून न देता, प्रत्येकाने माहिती अधिकारामध्ये मागायची आहे का प्रत्येक गोष्ट? तुम्ही ती देत नव्हते म्हणून माहिती अधिकाराचा कायदा करून घेण्यासाठी एवढी मोठी चळवळ लोकांनी उभारली, आणि त्याचाही तुम्ही अधिक्षेप करता. महिना होऊन गेल्यावर माहिती न देता, अपीलमध्ये गेल्याशिवाय माहिती न देता. हे काय चाललंय? हे मराठी भाषा धोरणाचं दुसरं ओसाड गाव. आता त्या मूळ भाषा सल्लागार समितीने 2022 सरकारला सादर केलेलं धोरण, जे आता माहिती अधिकारात सरकारने जे या पद्धतीने उपलब्ध करून दिलं, इतकं सगळं झाल्यावरती टाळाटाळ करून, ते 56 पानाचं आहे. शासन निर्णय 12 पानाचा आहे. बाकीचे पानं कुठे गेले? हे सगळं ठेवले गेलं का मंत्रिमंडळासमोर 56 पानं, की 12च पानं ठेवले गेली? असे खूप प्रश्न त्याचे निर्माण झाले लोकांसमोर. त्याचं सगळ्यांचं प्रतिनिधित्व आम्ही करतोय त्या प्रश्नांचं, कार्यकर्ते म्हणून. मग या तज्ज्ञांनी जे काम केलं 56 पानाचं या समितीने, त्यांचा काय हा अवमान नाही आहे? कशासाठी केलं काम एवढं? का करून दिलं ते आम्ही पुन्हा पुन्हा तयार? त्याची उत्तरं देणं कोणी लागतं की नाही लागत? 56 पानापैकी 12 पानात आता काय काय आलं, काय काय गळलं, याचा आता अभ्यास करून आपल्यासमोर, लोकांसमोर ते आणतील, तो नंतरचा भाग आहे. पण जे या संपूर्ण प्रकरणात जे दिसतं आहे, ही जी 2 ओसाड गावं आहेत ना, आणि त्याच्यामुळे तिसरं जे वसेची ना, ते आहे मराठी भाषा, तिचं धोरण, तिचं सांस्कृतिक धोरण, हे राज्य, मराठी राज्य, हे वसेची ना, काट्याच्या आणीवरी, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या काट्याच्या आणीवरी वसलेलं हे 3 गावं. त्यातलं मुख्य गाव वसतच नाही आहे, आणि 2 गावं हे महत्त्वाची, ज्याच्या पायावरती या राज्याची संस्कृती, तिचं धोरण, भाषा, त्याचं धोरण हे उभं व्हायला पाहिजे, त्याची ही अवहेलना, ही स्थिती. म्हणजे तज्ज्ञांकडून करून घेतलेलं धोरणसुद्धा जर सरकारला पूर्णपणे नाकारावं ना, सरकारने अधिकार आहे त्यांना. असं तुटपुंज, अर्धवट, संक्षिप्त पाहिजे तेवढंच, मग तज्ज्ञांना कशाला नेमायचं असतं? हे तर शासन प्रशासनच करतं ना मग शेवटी. जर 56 पानाचे 12 पानं करून हवे असतात, तर मग तज्ज्ञांची गरज काय? असे प्रश्न निर्माण होतात. म्हणजे या राज्याच्या संचालनामध्ये, संस्कृतीच्या, भाषा व्यवहाराच्या तज्ज्ञांची काही किंमत आहे की नाही आहे, असे खूप प्रश्न निर्माण झालेले आहेत या निमित्ताने. हे मांडणं
हे भाषा साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रात आम्ही अर्धशतक काम करत असल्यामुळे आमचं कर्तव्यच आहे, ते आम्ही मांडतोच आहे. त्याची दखल कोणी किती कशी घ्यायची नाही. आणि आमच्यानंतरही हे मांडणारे लोक येणारच आहे ना, हा काही जगाचा अंत नाही आहे. आम्ही करतो पाठपुरावा, म्हणजे आम्हीच करतो असं नाही, आमच्यानंतरही येतील ना कार्यकर्ते. आज नसतील उद्या जन्माला येतील, पण येतील, आम्हाला हा विश्वास आहे. आणि सरकार आमचं आहे, अपेक्षा तर आम्ही करणारच आहोत. तुम्ही दुर्लक्ष करा, आम्ही अपेक्षा करतो. धन्यवाद.